सत्ताधारी पक्षाची मी ऍडव्हर्टाईज पाहिली टीव्हीला, लाडक्या बहिणीची ऍडव्हर्टाईज तर अशा पद्धतीत केली की जसं काय ह्यांच्या खिशातलेच पैसे लाडक्या बहिणीला देते ते. किती विशेष गोष्ट आहे, किती हा मागासलेपणा आहे बघा ना तुम्ही. आपण लोकांचंच घेतोय आणि लोकांनाच देतोय, पण जाहिरात अशी करायची, नारेबाजी अशी करायची की आम्हीच सगळं करतोय, आमच्याच खिशातले पैसे देतोय आणि आम्ही तुमच्यावर उपकार करतोय. तो आमचाच टॅक्स आहे, आमचेच पैसे आहेत, आमचेच पैसे घ्यायचे आणि आम्हाला द्यायचे. जसं देवाचे पैसे घ्यायचे आणि देवालाच वावडायचं, असा तो प्रकार आहे. त्या गोष्टीची ऍडव्हर्टाईज करून तुम्ही कसं काय लोकांना मत मागताय, किंवा त्या गोष्टीची ऍडव्हर्टाईज करून तुम्ही कसं काय असा दावा करताय की हे आम्ही तुमच्यावर केलेले उपकार आहेत. हे असं झालंय की एकतर काय होतंय, सामान्य माणसाला ह्या गोष्टी कळत नाहीयेत की नक्की प्रकार काय चाललेला आहे. सरळ सरळ लोकांना फसवलं जातं येतं की आम्ही तुम्हाला पैसे देतोय, आम्ही तुम्हाला 3-3 हजार रुपये देतोय, आम्ही तुम्हाला मोफत सेवा देतोय. अहो ते तुम्ही सेवा देताय, पण त्या गोष्टी मागं तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेताय. तुम्हाला जर एवढीच काळजी आहे ना ह्या गोष्टीची, तर तुम्ही आमचा जो टॅक्स घेताय ना तोच कमी करा सगळ्या गोष्टींमधला. ऑटोमॅटिक आमचे सगळे पैसे वाचतील, 3-3 हजार नाही 6-6 हजार वाचतील सगळ्या गोष्टींमधले. आम्ही डिझेलला टॅक्स देतो, पेट्रोलला टॅक्स देतो, सीएनजीला टॅक्स देतो, घरगुती गॅसला पण टॅक्स देतो. ह्या सगळ्या गोष्टींना टॅक्स आहे सध्याच्या परिस्थितीला. काय झालं माहितीये का, चालू जे सरकार आहे, जे सत्ताधारी आहेत आणि जे विरोधी पक्ष नेते आहेत, ह्यांच्यात एक भेद आहे. कसा प्रकार आहे ओळखून घ्या. जे विरोधी पक्ष नेते आहेत ते पैसे वाटतात, पण ते गपचिप वाटतात. ते कोणाला कळून देत नाहीत की आम्ही पैसे वाटतोय, किंवा ते समोर येत नाहीत पैसे वाटताना. पण पैसे वाटायचं काम चालू आहे, पण ते गपचूप चालू आहे. फरक फक्त एवढाच आहे की जे विरोधी पक्ष नेते ते त्यांच्या खिशातले पैसे देतात मतदानाच्या टायमिंगला, मतदान विकत घेण्यासाठी, आणि हे सत्ताधारी आपलेच टॅक्सचे पैसे आपल्याला देतात 3-3 हजार रुपये. वर असा त्या गोष्टीचा भाव करतात की आम्ही तुम्हाला आमच्या खिशातले पैसे दिलेत. नाही, ते तुमचे पैसे नाही, ते आमचेच पैसे आहेत. पण तुम्ही ती गोष्ट पुढे करून मतं मागू नका. की जे सत्ताधारी लोक आहेत ते बिनधास्त पैसे वाटायला लागलेले आहेत आणि पैशाच्या स्वरूपात आम्हाला मतदान करा, 3-3 हजार रुपये द्यायचे, त्याची ऍडव्हर्टाईज करायची. पण ते खुलेआम चाललंय, त्यांचं सगळं खुलेआम चाललेलं आहे. पण जे विरोधी पक्ष नेते त्यांना गपचूप पैसे द्यायला लागतात. पैसे देऊन तर मतदान सगळेच घ्यायला लागलेत आता, सत्ताधारी पण आणि विरोधी पक्ष नेते पण. फरक बघा कसला आहे की आम्ही सत्तेत आहे तर आम्ही त्याची ऍडव्हर्टाईज करणार, हे करणार, आम्ही लिगली पैसे देतोय आणि मतदान करून घेतोय लोकांकडून. हा फरक लोकांना कळायला पाहिजे. किती काय जर झालं तर हे लोक पैसे वाटतच असतात, पण जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना गुपचूप पैसे वाटले पाहिजेत. आणि जे सत्ताधारी आहेत ते बिनधास्त पैसे वाटतात, कारण त्यांच्या हातात आता सत्ता आहे आणि ते लिगली आहेत. आता त्यांच्याकडे आता लिगली पैसे देण्याचा लोकांना अधिकार आलेला आहे आणि लिगली पैसे देऊन ते मतदान मागू शकतात. ते आता हे तोच प्रकार आहे ना, पैसे देऊन मत वळवून घ्यायचा, हा तोच प्रकार. तुम्ही विकासाच्या गोष्टी बोलून जर लोकांना मत मागत असाल तर त्या गोष्टीला माझा विरोध नाहीये. पण हे पैसे देऊन, हे फुकटातल्या काही गोष्टी देऊन असं आव पण आणू नका की आम्ही सगळं तुम्हाला मोफत दिले. ते एकतर मोफत नाहीये, ते आमच्याच पैशाचं आहे सगळं. जेणेकरून एवढी मोठी त्याची जाहिरात करायला की आम्ही 3-3 हजार देतो लाडक्या बहिणींना, असं करतो तसं करतो. नाहीये गरज. लाडक्या बहिणींची तुम्हाला जर एवढीच काळजी आहे ना, तर त्या लाडक्या बहिणींना हातात रोजगार द्या, जेणेकरून त्यांना 2-3 हजारासाठी कोणाच्या हातापाय पडायची गरज नाही पडली पाहिजे. तुम्हाला जर खरोखरच लोकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही लोकांचा टॅक्स कमी करा. टॅक्स ठेवला एवढा वाढून, प्रत्येकडे सगळ्या गोष्टींचा टॅक्स वाढवायचा, सगळ्या गोष्टींच्या किमती वाढवायच्या आणि दुसरीकडे लोकांना आयत्त खायची सवय लावायची. हा एक खराब प्रकारचा माइंडसेट तयार केला या लोकांनी. आयत्त बसून खायची सवय लावायला लागलेली. आम्ही मोफत पैसे देतो, लाडक्या भावांना पैसे देतो, लाडक्या बहिणीला पैसे देतो. हा हे कुठल्या पद्धतीचं तुम्ही माइंडसेट तयार करायला लागले लोकांचा? घरी बसून फुकट खायचं. बहुतांश लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत आणि ज्यांना कळतंय तो वर्ग खूप कमी आहे. म्हणून मला असं वाटतं की हे पैसे देऊन मत मागून घेण्यापेक्षा तुम्ही विकासाच्या गोष्टी करा, विकासाच्या बाता करा, विकासाच्या लोकांना दाखवा की तुम्ही काय केलंय ते. त्या बेसवर तुम्ही निवडून या. एकीकडे दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या वस्तूंची पण एवढ्या किमती वाढल्यात. शेतीमालाला भाव द्या, नवीन नवीन उद्योग व्यवसायांना त्याला चालना मिळण्यासाठी त्याला आर्थिक मदत करा. इथं काय झालंय,
की लाडक्या बहिणींना पैसे मिळायला लागलेत आणि लाडके भाऊ जायला लागले सगळे गुजरातला. कारण महाराष्ट्रात नोकऱ्या नाही राहिलेल्या आता सध्याला. तुम्हाला बाकीचं काहीच करायची गरज नाही. आम्ही तुम्हाला उलट जास्त पैसे देतो, आमच्याकडून तुम्ही जास्त टॅक्स घ्या, पण चांगल्या सोयी सुविधा द्या, लोकांना रोजगार निर्माण करा. विकसित देशातलं चित्र असं नसतं. विकसित देशामध्ये लोक विकास कामं बघून मतदान करतात, पण आपल्या देशातला विषय असा झालेला आहे की लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत. हे 2,000 आणि 3,000 रुपये देऊन हे एक प्रकारची लाच दिल्यासारखं आहे. तुम्ही आयत खाऊ पिढी तयार करायला लागलाय, जेणेकरून त्या लोकांना कष्ट करायची अंगात सवय नाही राहिलेली. आणि मुळात ते पैसे तुमचे नाहीतच आहेत, ते तुमच्या खिशातले नाहीतच, ते आमचेच पैसे आहेत. पण फक्त ती काय झाले, देवाचंच घ्यायचं आणि देवाला वावळायचं.